हे हाय एव्हरीवन. जर तुम्ही पण ऑफिसला आणि कॉलेजला जाताना मेकअप लूक सिंपल सोबर असा तुम्हाला पाहिजे आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जर हाऊस वाईफ आहे तर त्यांना पण हा मेकअप लूक इझी जाणार आहे. फक्त 5 मिनिटाच्या आत हा मेकअप लूक क्रिएट होतो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो स्किन केअरमध्ये पहिले मी घेतलेलं आहे प्लमचं टोनर, जे की खूप छान आहे, मला खूप आवडतं आणि चांगल्या प्रकारे मी लावलेलं आहे माझ्या फेसला. नंतर मी बायोटिकचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे लावलेलं आहे. जर तुमची स्किन ऑइली आहे तर इथे तुम्ही पॉन्ड्स लाईट मॉइश्चरायझर जेल पण यूज करू शकता. आणि समरसाठीच हा मेकअप लूक क्रिएट केलेला आहे मी. जास्त असं तुम्हाला जास्त काही करायचं गरज नाही आहे, कारण जास्त समरमध्ये मेकअप लावला की तो जादा चांगला नाही वाटत. म्हणून मी कमी प्रोडक्टमध्येच हा मेकअप लूक घेऊन आलेले आहे. आणि स्किन केअरमध्ये हे जे प्रोडक्ट मी यूज केलेले आहेत हे यूज करायचेच आहे तुम्हाला, टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. तर जे सनस्क्रीन यूज केलेलं आहे मी डर्मडॉकचं सनस्क्रीन आहे हे, आणि क्वांटिटी थोडी कमी आहे पण छान आहे. जेल बेस असं फॉर्म्युला आहे याचा, ऑइली स्किन करत नाही आणि डेली बेसिसला खूप छान आहे. गुड वाईबचं पण सनस्क्रीन तुम्ही हे ते यूज करू शकता, कारण ते पण मला खूप आवडतं. तुम्ही बघू शकता बिलकुल स्टिकीनेस नाही आहे. आणि प्रायमरसाठी मी घेतलेलं आहे इनसाईड कॉस्मेटिकचं प्रायमर, जे की खूप छान आहे. सिलिकॉन बेसेस प्रायमर आहे आणि ऑइली स्किनसाठी खूप काम चांगलं करतं हे. सो जर तुमच्याकडे प्रायमर नाही तर तुम्ही ॲलोवेरा जेल पण ॲज अ प्रायमर यूज करू शकता. सो तुम्ही बघू शकता खूप जर तुम्हाला ओपन पोर्स आहे तर तुम्हाला प्रायमर यूज करावंच लागेल. तर या मेकअप लूकमध्ये मी इनसाईड कॉस्मेटिकचं फाउंडेशन वापरते. जिथे जिथे मला डिस्कलरेशन आहे तिथे तिथेच मी यूज करते, कारण जितका प्रोडक्ट आपण समरमध्ये कमी यूज करेन तितका छान बेस होतो. कारण डेली बेसिसवर जास्त फाउंडेशन, जास्त BB क्रीम, CC क्रीम अवॉइड केलेलीच चांगली. तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे हातानेच ते ब्लेंड होतं आहे. तर यासाठी तुम्हाला काही ब्रशची, ब्युटी ब्लेंडरची गरज नाही लागणार. तुम्ही इथे BB क्रीम पण यूज करू शकता, पण मी डेली बेसिस वर हाच फाउंडेशन यूज करते. त्यामुळे मी हेच इन्क्लूड केलं आहे ह्या मेकअप लूकसाठी. आणि चांगल्या प्रकारे ब्लेंड केलेलं आहे त्याला हातानेच. आणि ब्लशसाठी मी इथे इनसाईडची लिप इंक, जिचा शेड नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन. आणि खूप छान ब्लेंड होतं हे. ॲज अ ब्लश मी यूज केलेलं आहे. थोडंसं ब्लश मला जास्त आवडतं तर मी आणि एकदा लावून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता लवकरच त्याला ब्लेंड करावं लागतं, कारण ज्या ह्या लिपस्टिक शेड ज्या असतात, ज्या लिक्विड लिपस्टिक त्या लगेच स्टिक होतात, म्हणून लगेच त्याला ब्लेंड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता नॅचरल ग्लो मिळतो, एक पिंकिश ग्लो मिळतो तुम्हाला. आणि नंतर मी इथे कॉम्पॅक्ट यूज करणार नाही. इथे लूज पावडर घेतलेली आहे मी इनसाईड कॉस्मेटिकची. जर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची आहे तर तुम्ही करू शकता, पण मी समर बेसिसवर खूप लाईटली मेकअप केलेला आहे. पावडर जास्त अवॉइड करायची असते कॉम्पॅक्ट पावडर, म्हणून मी ते अवॉइड केलेली आहे. तुम्हाला जर असा लाऊड मेकअप करायचा असेल तरी पण तुम्ही लूज पावडर यूज करू शकता, कॉम्पॅक्ट पावडर न यूज करता. नंतर आयब्रो फिलसाठी मी घेतलेलं आहे आयब्रो पेन्सिल, जे स्विस ब्युटीचं आहे. तुमच्या जर आयब्रोज छान अशा दाट असतील तर तुम्ही हे स्किप पण करू शकता. तर मला थोडासा गॅप वाटतो माझ्या आयब्रोमध्ये, म्हणून मी थोडंसं लाईटलीच फील करते. जास्त डेली बेसिसवर चांगलं नाही वाटत ते, म्हणून मी कमीच यूज करते. तर नंतर मी घेतलेलं आहे कर्लर, JNYचं कर्लर आहे. माझं न्यू परचेस आहे हे. खूप छान आहे, अफोर्डेबल आहे. आणि तुम्ही बघू शकता मी इथे काजळ यूज करत नाही, कारण मला मस्कारा डेली बेसिसवर खूप आवडतो. जर तुम्हाला काजळ यूज करायचं आहे तर तुम्ही करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते स्किप करू शकता, तुम्ही इन्क्लूड करू शकता तुमचे जे प्रोडक्ट असतील जे बेस्टवाले. तर तुम्ही बघू शकता किती छान फरक येतो. पॉपआउट दिसतात, तुमचे मोठे आयज दिसतात जे मस्कारा यूज केल्यानंतर. लिपस्टिकसाठी मी इनसाईडचीच लिपस्टिक यूज केलेली आहे, जी ब्लशसाठी यूज केली ती. सो तुम्ही बघू शकता फक्त 5 मिनिटामध्ये हा मेकअप लूक तयार झालेला आहे. जर कन्सिलर यूज करायचा आहे तुम्हाला, तुमची मर्जी आहे जर तुम्हाला करायचे असेल, पण मला लाईट वेट मेकअप आवडतो असा डेली बेसिसवर. सो दिवसभर अशा मेकअप लूकमध्ये आपण राहू शकतो, जास्त हेवी वाटत नाही आहे. सो कसा वाटला हा मेकअप लूक कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ अगर आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी भेटेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज.